मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसाचं कर्तव्य आहे, प्रपंच तर करायचंच आहे. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचाराचं होय. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय, कधी संसारातून पळून गेल्यावर. ते नारायण स्वामी बोलल्यावर चढवले, आई वडिलांनी जबरदस्तीनं नारायण स्वामींना बोलल्यावर चढवलं. म्हणजे काय तर वेदीवर चढवलं लग्नाच्या. त्याने बघितलं की गळ्यात हार घालायचा आहे आणि हार स्वीकारायचे आहे. नाही कळलं काय ते? गळ्यात हार घालून घ्यायचा आहे आणि हार स्वीकारायचे आहे. झुकावं लागतं ना. ते नेहमी सांगते ना, गबासा तुम्हाला काय कळत नाही, मी सांगते ते ऐका. गमतीचा विषय सोडूया. आणि रामदास स्वामींनी काय केलं, नारायण स्वामींनी काय केलं की तिथून पलायन केलं. जाऊन एका गुहेमध्ये बसले, तपश्चर्या केली, रामरायाला प्रसन्न करून घेतला, दिव्य ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि मग दासबोध लिहिताना त्यांनी सांगितलं की मी जी चूक केली तशी तुम्हाला करायची गरज नाही. त्यात त्यांनी सांगितलं, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचाराचं होय. की बाबांनो, संसार सोडायची काहीच आवश्यकता नाही. संसारात राहून सुद्धा तुम्ही परमार्थिक होऊ शकता. फक्त योग्य विचार करा की मला मनुष्य जन्म का मिळाला, एवढाच विचार करा. हा जर विचार नीट केलात तर मला वाटतं प्रपंचात राहून तुम्ही परमार्थिक व्हाल. याच्यासाठी तुकोबारांचं उदाहरण देता येईल, नामदेव महाराजांचं देता येईल, एकनाथ महाराजांचं देता येईल, कलावती आईंचं देता येईल, जनाबाईचं देता येईल, सखूबाईचं देता येईल. ही सगळी मंडळी त्या ब्रह्मपदापर्यंत पोचली, पण यांच्यापैकी कुणीही संसाराचा त्याग केलेला नाही. प्रत्येकाला संसार आहे आणि हा संसार करत असताना ते उच्च पदाला जाऊन पोचले. ही सगळी उदाहरणं मी का देतोय, कशासाठी देतोय? तर यासाठी देतोय की सांगीची सांगी आणि पुराणातली वांगी नाही आहेत. संतांच्या सहवासात आल्यानंतर त्यांचे होऊन जर आपण राहिलो तर आपल्याला सुद्धा आत्मसाक्षात्कार होतो आणि आज सुद्धा ते शक्य आहे. मग शोधायचं कुणाला, तर जो तुमच्या समोर बोलतोय त्याने हे शेवटचं टोक मानवी जीवनाचं अंतिम ध्येय गाठलंय. आणि गाठलंय की नाही गाठलंय ते चेक कसं करायचं, त्यासाठी तुमच्या हातामध्ये चेक करण्याचं परिमाण देतोय. हे परिमाण घ्या आणि या फुटपट्टीनं मोजून बघा. कारण गुरुनं कसं चेक करायचं असतं ते दासबोधामध्ये सांगितलंय. गुरु कोण, गुरु कुणाला गुरु म्हणायचं, कुणाला सद्गुरू म्हणायचं, त्याचं परिमाण दिलेलं आहे की ही लक्षणं ज्यांच्यामध्ये असतात तो सद्गुरू. कारण दिसायला तो माणूसच आहे. दासबोधामध्येच सांगितलंय, जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. जगामध्ये वरवर तुमच्यासारखाच दिसेल, अगदी अगदी संसारिक दिसेल. एकदा संत कबीर रस्त्यानं जात होते. जात असताना बघितलं एक बाई शिव्या देते भयंकर. म्हणून ते थांबले, चौकशी केली, कोणी भांडखोर बाई, माहिती नाही. ओ ही मोठी संती नाही पंढरपूरची. कोण? जनाबाई. काय म्हणता काय? हो जनाबाई. जनाबाई आणि ती अशी एवढ्या गलिच्छ शिव्या देते. म्हणजे मराठीतला शब्दकोश त्या सगळ्या काढल्या शिव्या. आणि जनाबाई शेजारणीला शिव्या देत होती. कारण काय झालं होतं तर शेजारणीनं तिच्या माचावरच्या गोवऱ्या चोरल्या होत्या आणि आपल्याकडे घेतल्या होत्या. आणि हे जनाबाईला काही सहन झालं नाही म्हणून तिने सगळी तिच्या 42 पिढ्या खाली उतरवल्या होत्या. आणि संत कबीर वाटेन जात होते, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते गेले पुढे आणि म्हणाले, जनाबाई काय झालं, कशाला शिव्या देताय? जनाबाई रागातच होती. हिला म्हणाले का आरती ओवाळू का? ओ कबीर महाराज, हिने माझ्या गोवऱ्या चोरलेत. मी मरमर कष्ट करते, गोवऱ्या त्या वेचते आणि आणून ठेवते. ही गुपचूप माझ्या गोवऱ्या चोरते. 1 चोरू दे, 2 चोरू दे, 50 चोरू दे, 200 चोरू दे.
पाऊन माच चोरायचा? तिच्या माचावर जेवढ्या गोवऱ्या आहेत त्यातल्या 75% गोवऱ्या, 12 आणि गोवऱ्या ह्या माझ्या कष्टाच्या आहेत. कबीर म्हणाले, जनाबाई काहीतरी आरोप कसा करता आणि कसं काय प्रूव्ह करणार? प्रूव्ह करणार, या इकडे. धरला हात कबीरांचा, हिसकला आणि बसवली. बसा इथे म्हणाले, घ्या गौरी. कबीरानं पण आश्चर्य वाटलं, ही संती नाही ना, हे असं काय करते? घ्या गौरी. कबीरांच्या हातात गौरी दिली. घ्या, लावा कानाला. कबीराने आपली लावली. काय नाही जनाबाई, टाका तिकडे. दुसरी उचला. दुसरी उचलली. काय नाही हो, टाका तिकडे. तिसरी उचलली. काय नाही, टाका. चौथी उचलली. हो जनाबाई काय चाललंय हे? मी सांगते तुम्ही गोवऱ्या उचला. आणि प्रत्येक गोवरी कबीर उचलायचे, कानाला लावायचे. आणि एक 7-8 गोवऱ्या उचलून झाल्यानंतर 9वी गोवरी अशी सापडली की त्या गोवरीतून आवाज येत होता, विठ्ठल 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 विठ्ठल. जनाबाई ह्याच्यातून विठ्ठल आवाज येतोय ना, इकडे टाका. आणि मग गोवऱ्या वेचायचं कामच घेतलं कबीराने आणि गोवऱ्या वेचून 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 काढल्या. आश्चर्य असं 75% गोवऱ्या इकडे पडल्या, कारण त्याच्यामधून आवाज येत होता, विठ्ठल 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 म्हणून. कबीरांना कळलं. तुम्हाला काय कळलं ते बघा. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. त्या शरीरानं काम करत होत्या पण अंतर्मुख विठ्ठलमय झाल्या होत्या. संतांचं असं असतं, मी जसा प्रपंच केला तसं तूही करू शकतोस, काहीच कठीण नाही आहे. म्हणून ते संत ग्रस्ताश्रमी असतात आणि आपल्याला शिकवतात. जसं शाळेतल्या मुलांना, लहान मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना शिकवण्यापेक्षा बाईनं शिकवलं तर ती तिला जवळची त्या लहान मुलांना वाटते, का आईसारखी असते ना ती, पटकन मुलं कॅच करतात. तसंच संत आईचा रोल करत असतात आणि दाखवत असतात की लेकरांनो, हा संसार, हा प्रपंच कुणालाही चुकलेला नाही, तो करायचाच आहे. पण करत असताना आम्हा लोकांसारखा करा. म्हणून तर तुकोबाराने सांगितलं ना, आम्ही बिघडलो तुम्हीही बिघडा. आमच्याबरोबर जर बिघडलेत तर तुमच्या जन्माचं कल्याण होणार. पण आमच्यावर बिघडण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तर आजपासून स्वप्नात सुद्धा कुणाला फसवायचं नाही. हे आज जर घेऊन जाणार असू तर या संत संघाला बसून उपयोग आहे. कधी कुणाला लुबाडणार नाही, कधी कुणाला छळणार नाही, कधी कुणाची निंदा करणार नाही, कधी बाहेरख्याली वागणार नाही, कधी कुठल्याही प्रकारचं दुर्व्यसन करणार नाही. आणि धर्मानं सांगितलं त्याप्रमाणे माझं मी आचरण ठेवेन, असं ज्यानं सांगितलं, शपथ घेतली, त्याने माळ घालावी. त्याला तो अधिकार आहे. आपण काय करतो? हे फक्त शपथेवर बोलतो, गळ्यात माळ घालतो, खिशाला बॅच असतो, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आचरण कसं असतं आपलं? आपण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. मग त्यामुळे काय होतं? आपल्या हातानंच आपण पाप करून घेतो, कारण आपली ती पात्रता नसते आणि उगाचच गळ्यामध्ये ती माळ घातलेली असते. ती माळ मग माळ राहत नाही, तो दोरखंड होतो आपल्यासाठी. आणि मग हे पाप धुण्यासाठी आपण जायचं, नाणीजला वारी करायची, शेगावला जाऊन वारी करायची, किंवा पंढरपूरला जायचं, किंवा तिकडे हरिद्वारला जायचं आणि आंघोळ करायची. आणि त्या पवित्र तीर्थांना बाद करायचं, खराब करून टाकायचं. मग ती पवित्र तीर्थसुद्धा काय त्यांच्यामध्ये सोशिकता असते प्रकार, म्हणून सण करतात आणि देऊन टाकतात पुढे समुद्रात सोडून. पूर ज्यावेळी येतो, हे पाप आम्हा लोकांना पण लागतं. मग आम्ही साधना करतो आणि साधनेनं आमची तपश्चर्या वाढली की ते पुढं जातं. आम्हाला त्याच्यासाठी साधना करावी लागते. आणि पुढे जात 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 की ते समुद्रात जातं. समुद्रातून ते पाप काय करतं? समुद्र सूर्याच्या उन्हाचा फायदा घेतं आणि वरती पाठवून देतं बाष्पाच्या रूपानं. ते बाष्प वरती आकाशात गेलं
की त्याला वातावरणातला गारवा लागला की त्याचे ढग रूप तयार होतात. आता ढगांचा रंग पण त्यांनी सांगून टाकला कसा असतो तो. ते ढग तयार झाले की मग जास्त वाढलं एकदा का पाप की मग ते थांबत नाही. अचानकपणे कधी कधी ढगफुटी होते, तर कधी तो जोरात वर्षाव करतो आणि आपलं पाप आपल्या डोक्यात घालतो. आणि मग काय होतं, पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठर शयनम. 84 लक्ष योनीमध्ये श्रेष्ठ जन्म मिळाला होता, तो कळला नाही, त्यामुळे तो कसा तरी वापरला. आणि तो वापरल्यामुळे आता परत देव म्हणतो, मारतो फुटबॉल सारखी लात आणि सांगतो चल आता परत गाढव, कुत्रा, मांजर, असं सगळं नीच योनी फिरत 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 प्रत्येक जन्मात थोडं 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 पुण्य साठवत 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 ज्यावेळी पुन्हा किमान 50% पुण्य होतं, त्यावेळी हा मनुष्य जन्म मिळतो. ते लक्षात घ्या. हे जे तकदीर आहे ना, हे तकदीर घेऊन आपण आलोय. म्हणून तुकोबारा म्हणाले, आम्ही दैवाचे दैवाचे दास या पंढरी रायाचे. आपण दैव घेऊन आलेलो आहोत. आपल्या दैवामध्ये जे लिहिलेलं आहे ते भोगायचंच आहे. पण हे भोगत असताना देवानं मनुष्य जन्म देऊन एक आम्हाला संधी दिली. असा एकच देह आहे, तो म्हणजे मनुष्य देह. की या देहामध्ये संधी मिळाले, की या संधीचं सोनं केलं तर आपलं तकदीर तुम्ही तुमच्या हातानं बदलू शकता. आणि ते बदलण्यासाठी फक्त सक्षम कोण आहेत, तर संत. त्यांच्या सहवासात राहिलात, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेलात तर तुम्ही तुमचं तकदीर सुद्धा बदलू शकता.